वाटते तर मरू दे, अजून 4 वाजू दे, पण काय करता काय झालं, काय करतो तर श्रम झाला असता मग. आमच्या घरी भरपूर काहीतरी डेंजर झालंय आज. तू कसं ती काय पोर खाली. नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आहे संडे आणि आज आम्ही ठरवले की आज आम्ही लाईव्ह जाणार आहे थोड्या वेळाने. अजून म्हणजे हा व्हिडिओ तर त्या लाईव्हचा नाही, पण याच्या लाईव्ह नंतर कधीतरी हा व्हिडिओ येईल. तर आज आम्ही बनवत आहे आलू टिक्की. साठी आम्ही इथे पीठ रेडी करून ठेवलं आहे आणि इथे चटणी. हा तेच ते आलू मॅश पीठ म्हणून एकच झालं ते. आणि इथे याची चटणी होती, तिखी चटणी. पर्सनली आलू टिक्की भरपूर आवडते. त्याच्या माझा फेवरेट डिश एक नाही आहे, भरपूर सारा फेवरेट डिश आहे. त्यापैकी मला आलू टिक्कीसुद्धा भरपूर आवडती. तर आज आम्ही लाईव्ह जाणार आहे, तर त्याच्यामध्ये मस्तपैकी टिक्की बनवणार आहे. म्हणजे सगळे एकदम आमच्या काय रेसिपीच्या चॅनलने सगळं दाखवणार नाही की चटणी अशी करा, हे करा, ते करा. फक्त आलू टिक्की हातावरती अशी बनवणार आणि तिला रोस्ट करणार, एवढंच करणार आहे. तर आता थोड्या तुम्ही ते आमचं अगोदरच लाईव्ह आलेलं राहणार आहे, तर ते तुम्ही नक्की चेक करा. आणि त्याची थोडीशी BTS नाही दाखवू शकत. इकडे पाठीमागे आमचा खिचडी मिचडीमध्ये मेन्यू दिलेलं राहतं की काय बनवायचं आहे. आमचा ही पार्टी फार काम येते आमच्या किचनमध्ये, मम्मीच्या कामाला येते सगळ्यात जास्त. आणि जर मला त्या लाईव्हमध्ये काही बोलता आलं, असं व्हिडिओमध्ये बोलणं जरासा सोपं वाटतं, पण लाईव्हमध्ये काय माझं एक तुम्ही बघितलं असेल किती व्हिडिओमध्ये मी फंबल मारत राहते. तर आय थिंक असं नको व्हायला आज असं काही. आणि आज मी चांगली बोलली तर दर रविवारी सुद्धा आम्ही लाईव्ह येऊ. अगोदर मी ते तुम्हाला नंतर सांगेल की येतो की नाही. अगोदर हे बघू सक्सेसफुल होतं की नाही. One eternity later. हॅलो गाईज, दिस इज अनदर डे. आणि आज आहे होळी आणि आत्ता आम्ही होळीची तयारी करतोय. म्हणजे थोडीफार तयारी झाली आहे. मम्मीच्या किचनमध्ये स्वयंपाक पण चालू आहे. ऑलमोस्ट झालंच आहे. काय काय बनवलं हे मी तुम्हाला पुढे सांगते. बट आत्ता आम्ही होळी करतोय, त्यासाठी आम्ही लाकडं काढून आणले आणि गवऱ्या पण आणलाय. कारण आमच्याकडे गाई वगैरे नाही ना, की आसपास आमच्याकडे कोणाकडे, त्यामुळे याचं आम्हाला मोठं जुगाड करावं लागतं. तर ते सगळं भेटले. आता आम्ही होळी काय तर आता आम्ही होळीला चक्कर मारतोय. लोटा घेऊन पाणी घेऊन. चला मारा. कोणी पहिला झाला का? आमच्या घरी भरपूर काहीतरी डेंजर झालंय आज. हे कुठलं फिल्टर नसून क्लॅरिटीमध्ये असलेलं आमचं घर आहे गाईज. दूर बघा गाईज, दूर बघा. माझा आवाज येत नसेल तुम्हाला. या पोरीला विचारा तिने काय केलं आज. दिखाओ अपना कारनामा आज का, प्लीज प्लीज गाइज का दिखाओ. ये देखो गाइज, ये हमारे घर साल में होता ही रहता है. साल में 2 बार तो होता ही होता है. ये देखो भाई. आणि हात दूर बघा. मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ. मम्मीची रिॲक्शन आहे का? आता जाईल का बाहेर पडतो तू? फॅन चालू कर तू. बंद केला जाईल. फॅन चालू कर तरी पण. तुला असं बोलले तर माहिती अभी मजा आएगा ना भिड़ो. आता त्याच्यात काहीच नाही राहिलं. फेकून आले मी. किती पातले ग? 3 पाटले झाले तुमच्या आतापर्यंत. वाटते तर मरू दे, अजून 4 वाजू दे, पण काय करता काय झालं, काय करतो तर श्रम झाला असता मग. मी संपलो झाला असतं, काय केलं असतं. मग पाणी संपून सगळं ते काळं होईल होतं. काळ होईल होतं ते जाऊ दे. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. वाह दीदी. नाही दीदी वाह दीदी.
ती त्याच्यावर फुलं तू पुरत दूर आहे कसा अशी आगू राहिली त्या डोळ्यांना नेला त्याची घाबरते ना बाई दूर झाला म्हणजे तू हसती काय तू हसती काय मजा नहीं आ रहा है. बाई काय काय नाही मी टाकून पळत आलो माझ्याकडून झालेलंच नाही तिला जाऊ दे पण नको तिकडे गेल्यावर तरी असं नका आजी लोकांच्या घरचं पडले आजी आपल्या घरी जायचं काय वाढवा काय करू बाई या गॅस पासून काय इंडियन फॅमिली होते रिअल रिॲक्शन तू रिॲक्शन देणार रे आज आज स्नोफॉल केलाय स्नोफॉल कसं वाटतंय हिमालयात आलेलं वाटतंय का असं हॅलो और फिर देखो चट पट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगे. मिस्टर गोळ्या पाण्याचा कळत झाला परत ये छोटी चीज नहीं थी यहाँ अगर HP गैस का थोड़ा सा भी इस्तेमाल होता ना बहुत कुछ हो जाता अभी बहुत बच्चा है बच्चा बाल बाल अजून पण फक दिसतोय फार हात रेगून तो काय म्हणते हकलवनाचा आणि बाय द वे मी कधी हा कांडच केला नाही आहे हा कांड नेहमी तुमच्या जाऊन फोन झाला आहे आत्ता ते 2 पातीले भंगारवाल्याला दिले नाही तर आता त्याचा बी सबूत होता पातीला दाखवू शकते डायरेक्ट असं ह्या तऱ्हेमध्ये आमच्याकडे चहा जळलेला आहे लाली तुझं काय मत आहे हिला फार खोकला येऊन राहिला काय मेरा तो इतना लाइफ खराब हो गया है, इतना लाइफ खराब हो गया है मेरा. हिला कळतच नाही नेमकं काय झालं फक्त हिला ठसके होते बरं का थोडा मध्ये तिचे डोळे बघा तुम्ही असं थोडं असं तिला असं वेगळंच होत आहे तिलाच कळत नाही काय झालं तिच्या डोळ्यात पाणी पण आलंय थोडं बघ राडी हा म्हणते ती का कसा वाटला हा तुम्हाला अचानक भयानक झालेला धमाकेदार व्हिडिओ ॲक्च्युली मला व्हिडिओ वेगळाच कुठला तरी बनायचा होता आणि तो वेगळाच कोणता तरी बनवून गेला आहे आणि त्यात मध्येच मी हा वेगळाच व्हिडिओ चालू करून दिला होता बट तुम्हाला रिॲक्शन कसे वाटले त्यांना कळालंच नाही की मी कॅमेराने शूटिंग वगैरे करते त्यामुळे थोडे रिअल रिॲक्शन आले पण अजून थोडे रिअल यायला पाहिजे होते एनिवे तुम्हाला तिथे काय झालं होतं आम्ही सगळे वरती गॅलरीत बसलेलो होतो आणि दीदी खाली मस्तपैकी आमच्यासाठी चहा बनवून आणत होती आणि तो चहा तिने बनवायला ठेवला आणि काय तिच्या लक्षात आलं ती सुद्धा आमच्यासोबत वरती आणि चहा तिकडे खाली गॅसवरती चालूच राहिला तो आय थिंक 20 ते 30 मिनटं चहाचा गॅस चालूच होता आणि तो इतका उकळला त्यातलं सगळं ते पाणी संपून गेलं आणि सगळं पातेलं लाल झालं तर असा खूप मोठा उद्योग दीदीकडून झाला आणि त्याचा धूर पूर्ण जेव्हा वरती आला वरच्या रूममध्ये तेव्हा आम्हाला कळालं की काहीतरी झालं आहे खाली मग आम्ही पळत खाली गेलो तर तेव्हा कळालं की ह्या तर कुछ बडी गलती हो गई आहे तर आय मीन म्हणजे इन शॉर्टमध्ये तिच्याकडून सगळं चहाचं पातेलं सगळं जळून गेलं तर अशा चुका तिच्याकडून जादूकडून अगोदर झाल्या आहे आय होप माझ्याकडून नाही झालं आहे आणि नाही पण हो अशा 2-3 पातेलं आरामात खराब केलेले आहे मम्मीचे आणि मम्मीला याचं दुःख होतं माझी मम्मीला भांडे घ्यायला भरपूर आवडतं पण ते आम्ही जाळून टाकतो ते खराब करतो ती गोष्ट वेगळी आहे एनिवे तुम्हाला हा मध्येच अलग वेगळा सुरू झालेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मे बी लवकरच आता रंगपंचमी येते त्याचासुद्धा तुम्हाला काहीतरी मी नवीन दाखवते तर नक्की सबस्क्राईब करा बाय द वे माझा नेल्स खूप फ्लॉन्ट केले मी बट आता त्यांना कट करायचे ते सगळे मेहंदी लावून टाकली कारण मी त्यांना